शेतकरी मित्रांनो, आज 17/12/2025 रोजी सतपुर इथे विहिरीचा पॉईंट आपण चालू केलेला आहे. तर हे व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे हे पानाडीत आपले जवळचे आपले कपिलदार मनमत स्वामी, कपिलदार बीड मनमत स्वामी यांचे भक्त आहेत. आणि त्यांनी जर एक पॉईंट कोणचा बी बोरचा हो विहिरीचा हो पॉईंट जर बघितला तर आतापर्यंत फेल गेलेला नाही. जाते पण ते खालचं हे बघा, हे तकदीरचा खेळ आहे. पण ही मार्ग दाखविणार आणि त्यांचा तर म्हणजे आतापर्यंत मला मी जेवढ्या हिरी खाल्ल्यात तर एक बी फेल गेलेला नाही. तर एखादा बोरचा वगैरे पॉईंट जाऊ शकतो, त्याचं काय सांगता येत नाही. पण मला एवढंच सांगायचं आहे की ती म्हणले आज चांगला दिवस आहे आणि आज तुम्हाला मशीन कसल्या बी हालतीत पाहिजे. शेतकऱ्यांनी बी ह्यांचं ऐकलं तर आपण मशीन उपलब्ध करून दिलं का नाही स्वामी? दिलं आणि कामाची क्वालिटी मोरे साहेब आहे. त्यांचे 4 पोकलेन आहेत. बीड जिल्ह्यामध्ये भरपूर अतिशय चांगलं काम चालू आहे आणि शेतकऱ्यासाठी भरपूर तळमळ आहे. कारण एक साधारण व्यक्ती याच उद्योजक, युवा उद्योजक हे काय असतंय हे फक्त माणसाकडून बघायला पाहिजे, शिकायला पाहिजे. कारण एक साधारण परिस्थितीतला माणूस आज जर मोठा झाला तर त्याला एक शेतकऱ्याची किंवा कुठल्याही व्यक्ती असो त्याची जाण असते. कारण स्वतःच्या परिस्थितीहून ते दुसऱ्याची ओळख करून घेत असते विशेष म्हणजे. आणि जे काय त्यांनी आजपर्यंत जे काम केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट दर्जाचं आणि मोजमाप जे काय असेल जे शेतकऱ्यासोबत ठरवलं ह्याच्यापेक्षा जास्त पण कमी नाही. आणि कामाची क्वालिटी एकदम उत्कृष्ट आहे त्यांची. आणि आज आपण बघितलं तर बीड जिल्ह्यामध्ये भरपूर ठिकाणी त्यांचे कामं चालू आहेत. 4-5 पोकलेन आहेत आणि स्वतः मालक संध्याकाळ असो दिवस असो आपल्या चालकासोबत त्या ठिकाणी जाऊन जे काय प्रॉब्लेम असतील सॉल्व्ह करून शेतकऱ्याच्या ज्या अडचणी असत्या मोटर टाकणं काढणं ह्याला सुद्धा मदत करणारा माणूस म्हणजे मोरे साहेब आहे. आणि त्यांनी भरपूर लोकांसाठी मदतीचा हात पुढे केलेला आहे. आणि आता सध्या त्यांच्यापाशी एक ऑफर आहे की बाबा आता सीजन थोडा कमी आणि त्याच्यामुळं जे काही ज्याला विहीर खंदायची असेल त्याच्यासाठी त्यांनी त्यांच्या ह्याच्यामध्ये एक कमी दरामध्ये झटणारा माणूस मी पहिल्यांदाच बघितलेला आहे. मी भरपूर महाराष्ट्रभर पॉईंट दिले चालू आहे. एक यश अपयश हे कारण कुठल्याही गोष्टी कुठल्याही विषयामध्ये असतंच. पण जे काय आपलं कर्म आहे किंवा आपण जे काम करतोय एक तळमळीने कुठंतरी आपल्या मनाला समाधान लाभन या प्रकारे काम करायचं काम आपल्या हातामध्ये असतं. त्या प्रकारे आपलं महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. तसंच ह्या व्यक्तीचं काम चालू आहे. त्यांच्या कॉल आला मागाशी तुम्ही पॉईंट दिलेला आहे माऊली आणि विहिरीचं पोकलेन आपलं या पॉईंटवर जायचं आहे. त्यासाठी मी आवर्जून उपस्थित राहून हा पॉईंट दिलेला आहे. आपण पूजा केलेली, नारळ फोडलेलं आहे, काम चालू आहे. आणि मनमत स्वामीच्या कृपेने या विहिरीला पाणी तर लागलच अशी अपेक्षा करतो. कारण कुणालाही असो यश येणं हे गरजेचं असते. आपले प्रयत्न आणि परमेश्वराची साथ ज्यावेळेस एक वाटली त्यावेळेस कुठल्याही कार्यामध्ये आपल्याला यश हे नक्कीच मिळत आहे. कारण आपला ठाम वरच्यावरती विश्वास आणि आपल्या कर्मावरती जर विश्वास असेल तर योग्य त्या कामाला यश आल्याशिवाय राहत नाही. तर मित्रांनो मला एवढंच सांगायचं आहे, ज्याला कोणाला बीड जिल्ह्यामध्ये काम करायचं असेल तर आपण यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ. त्या नंबरवर कॉल करून योग्य दरामध्ये जे काय तुमचा भाग असेल, जसा भाग असेल तसं भाव कमी जास्त होत असते. कारण ज्या ठिकाणी अतिशय दुर्गम खडक लागतंय त्या ठिकाणी थोडा भाव जास्त जात आहे आणि कच्चा भाग असेल त्या ठिकाणी कमी होते. त्याच्यामुळं कमी जास्त रेट जे काय आहे ते फक्त बागावरती असते. कच्च्या भागामध्ये कमी आणि पक्क्या भागामध्ये थोडं जास्त. कारण त्याच्यासाठी मेहनत जे काय वेळ आणि खर्च वाढला जात आहे. ज्याला कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मोरे सर तुमची कॉन्टॅक्ट 91 12 62 62 62 या नंबर. जर तो नंबर नाही लागला तर दुसरा नंबर आहे 88 88 92 62 62. या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या जीवनाचं सार्थक करा, काम करून घ्या. आता भरपूर ठिकाणी सध्या योजनेमध्ये विहिरी आलेल्या आहेत, कामं चालू आहेत. भरपूर क्षेत्राला शेतकऱ्याला गरज आहे आणि अशा माणसाची निस्वार्थ माणसाच्या हाताने काम करून घ्या एवढीच अपेक्षा ठेवतो. जय मनमत माळ. बरं, हे शेतकरी ह्यांना विचारा तुमचं काम केलेलं आहे जुनं तर हे काम कशी क्वालिटी झाली? 2-3 वर्षापूर्वी केलेलं आहे. हे अचानक पॉईंट बघण्याकरता आलेले आहेत. आवर्जून हां आपण किती उभा आहे सांग. ओके, काय अडचण आणि विशेष
विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे मी 2006 पासून ऑपरेटिंग केलेली अशा विहिरी शेततळे खूप काय केले त्याच्या म्हणजे ह्यात PhD माझी झालेली. थोडक्यात त्यांचा सांगायचं म्हणजे प्रवास असा आहे, मी मगाच सांगितलं, एक साधारण व्यक्ती ते युवा उद्योजक, हां स्वतः मशीनवर ऑपरेटर, तो स्वतः मालक. मग स्वतः मालक ज्यावेळेस ऑपरेटर मालक होतो त्यावेळेस त्याला ती जाण असते की आपण स्वतः काय केलेलं आहे आणि आज काय करतो. त्याच्यामुळं कायद्यासाठी सगळ्यांच्या जे काही गरज आहे त्या पूर्ण करण्यासाठी माणूस तत्पर आहे. ज्याला काम करायचं असेल योग्य कॉन्टॅक्ट करून कामं करून घ्या. ओके, धन्यवाद. धन्यवाद.